मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो मार्चचा हप्ता आहे याला प्रचंड विलंब झालेला आहे आणि या विलंबामागचं कोणतं कारण आहे हे पण अजून स्पष्ट झालेलं नाही आणि यावर खरं तर सरकारने स्पष्टीकरण द्यायला पाहिजे। मागच्या 2 हप्त्यापासून आम्ही वितरण पेंडिंग करीत आहोत, यावर स्पष्टीकरण यायला पाहिजे की कोणत्या कारणामुळे असं होत आहे। आणि ही एक गोष्ट तुम्हाला इथे महत्त्वाचं सांगतो, पहिल्यांदा काय व्हायचं की 1 हप्त्याला गॅप पडायचा, आता जे आहे 2 हप्त्याचा गॅप पडत आहे। असं करून मग पुढे गॅप वाढत जाणार आणि हे या योजनेसाठी चांगलं नाही। त्यामुळे या योजनेच्या संदर्भात नक्कीच आवाज उठवला पाहिजे की या योजनेच्या जे काही चुका आहेत तर त्या देखील आपण मांडल्या पाहिजे आणि चांगल्या बाबी आहेत त्या देखील मांडल्या पाहिजे। बघा, चांगली बाब ही आहे की आतापर्यंत जवळपास 20 हप्ते, जवळपास म्हटल्यापेक्षा एवढे हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि ही खूप चांगली बाब आहे आणि इथून पुढे पण वितरण होईल। असं नाही आहे की योजनेच्या मध्ये पुढे काही अडचण येणार, काही अडचण येणार नाही, पण वितरण वेळेवर होणं अत्यंत गरजेचं आहे आणि आम्ही त्याच्यासाठी आहोत। वितरण वेळेवर होण्यासाठी आम्ही तो मुद्दा लावून ठेवणार आहोत, त्यामुळे कोणीही चिंता करायची आवश्यकता नाही। तरी देखील पुढील 5 दिवसामध्ये वितरण होऊ शकते का, आणि याचं मी कारण पण सांगतो की पुढील खरंच 5 दिवसापर्यंत वितरण होण्याची शक्यता आहे का। पहिला मुद्दा आपण समजून घेऊयात की आज 22 तारीख आहे, आज बुधवार आहे, सुट्टी वगैरे काही नाही आज, त्यामुळे वितरणाचा GR कधीही येऊ शकतो। गेल्या वेळेस जो आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला होता तर त्याचा 24 तारखेला GR आला होता, 24 तारखेला, आणि 28 तारखेला वितरण झालं होतं। मी सांगतोय मागच्या फेब्रुवारी महिन्याच्या संदर्भात 24 तारखेला GR आला आणि 28 तारखेला वितरण झालं होतं आणि त्याच प्रकारे यावेळेस पण घडण्याची शक्यता ही दाट आहे, कारण त्याच्या मागच्या महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 18 तारखेला GR आला होता। आता तो GR पण पुढे जात आहे, म्हणजे 2 महिन्यांचा विलंब खरं तर सरकारने करायला नाही पाहिजे अशी विनंती आहे। इतकी चांगली योजना आहे, इतक्या चांगल्या पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी जर काम करीत असेल सरकार तर त्याच्याबद्दल अभिनंदन, पण मात्र वेळेवर वितरण करा एवढीच विनंती आहे। बघा, ही जी गोष्ट आहे की आज 22 तारीख आहे, आज वितरणाचा GR हा कधीही पडू शकतो, म्हणजे आज नाही तर पुढील मी सांगतो त्याप्रमाणे बघा तुम्हाला की जी शक्यता आहे आपली की पुढील 5 दिवसामध्ये वितरण होऊ शकते का, तर त्याचं उत्तर माझ्याकडनं तरी त्याचं उत्तर होय आहे, माझ्याकडनं तरी त्याचं उत्तर होय आहे। आता पाहूयात पुढे काय होतं आहे, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपली जी शक्यता आहे किंवा आपण जे काही अंदाज वर्तवतो तर त्याप्रमाणेच वितरण घडतं किंवा त्याच्या जवळ आसपास कुठेतरी वितरण घडत असतं, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। पुढील 5 दिवस म्हणजे बघा, हे 3 दिवस आणि हे 27 आणि 28 हे 2 दिवस, कारण रविवारी तर सुट्टी असणार आहे। या दिवसामध्ये कधीही वितरण होऊ शकते आणि त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की जर DBT जर इनॅक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करा आणि KYC दुरुस्ती केली नसेल तर KYC दुरुस्ती करा। ज्यांनी यापूर्वी KYC मध्ये चुका केल्या होत्या त्यांचीच दुरुस्ती होती, नवीन KYC करता येत नाही, हे यापूर्वीच मी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आपण लवकरात लवकर शासनाने वितरण सुरू करावे या संदर्भात परत एकदा या चॅनलच्या माध्यमातून विनंती करीत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, कधीही जर GRची अपडेट आली आज उद्यापर्यंत तर लवकरात लवकर तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर ती फास्ट न्यूज देण्यात येईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।